डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं की दोज हु आर वर्किंग हिअर H1B व्हिसा, ठीक आहे, $1,00,000 भरावे लागतील तुम्हाला, ठीक आहे, पर इयर you have to pay the fees of $1,00,000 per year and then only you can work here or you can get this type of a visa in USA. बरोबर, म्हणजे जवळपास काय करावं लागेल की 88 लाख रुपये बरोबर दर वर्षाला भरावे लागतील तर तुम्ही स्टे करू शकतात. कोण भरेल? एम्प्लॉयर भरेल, एम्प्लॉय नाही भरणार, एम्प्लॉयर भरेल. म्हणजे आता गुगलसाठी काम करायला इथून तिकडे कोणी गेलं असेल H1B वर तर गुगलला पे करावे लागतील, बरोबर, राईट. ॲव्हरेज सॅलरी ऑफ इंडियन IT वाला पर्सन वर्किंग इन US इज $1,25,000 पर इयर, ही ॲव्हरेज सॅलरी आहे, ठीक आहे. मग आता ऑलमोस्ट इक्विव्हॅलेंट टू सॅलरी तेवढं पे करावं लागणार आहे एम्प्लॉयरला, बरोबर, राईट. नाव आवर डिस्कशन. हे का बरं सांगितलं तुम्हाला मी न्यूज? आपल्या डिस्कशनला कसं जोडायचं? आपलं डिस्कशन म्हणजे काय की सोशल मोबिलिटी इन ओपन अँड क्लोज सिस्टम, ठीक आहे. सो नाव टेल मी की USA इज अ ओपन सिस्टम, येस और नो? USA इज अ ओपन सिस्टम ना? Rather we would say ki most open system in the world. USA is the most open system in the world, but still what the mobility is. मग आता काय झालं? हे हॅम्पर झालं, बरोबर. मग हे झाल्यानंतर काय होईल? मोस्ट ऑफ द इंडियन पीपल वर्किंग देअर, बरोबर, राईट. काय झालंय की ते तिकडे काम करतायत तर त्यांना आता परत यावं लागेल. जर परत यावं लागतंय याचा अर्थ काय? नाव दे वोंट अर्न इन डॉलर्स, दे विल अर्न इन रुपीज. तो रुपीज मध्ये अर्न करतायत तर त्यांना हे काय 90 लाख किंवा 1 कोटी वर्षाचे मिळणार आहेत का? नाही मिळणार आहे. ओके, दे हॅव टू कट डाऊन द सॅलरीज 50%, बरोबर. मग समजा ज्याला 90 लाख रुपये मिळत होते तिकडे US मध्ये असताना, आता तो भारतात आल्यावर त्याला लेट से 50 लाख रुपये मिळतील, बरोबर. मग ही काय आहे? डाऊनवर्ड मोबिलिटी आहे, येस और नो? बरोबर. क्लास चेंज झाला ना डायरेक्ट. 40 लाखाने जर अमाऊंट चेंज होते तर डायरेक्टली क्लास चेंज झालाय तुमचा, बरोबर. मग डाऊनवर्ड मोबिलिटी जर आहे म्हणजे लक्षात येते का आपण कशी लिंक लावू शकतो? एव्हरी करंट अफेअर्स यू कॅन लिंक टू सोशोलॉजी, एव्हरी सॉर्ट ऑफ करंट अफेअर्स, ठीक आहे. बट नाव द रिअल क्वेश्चन इज की आता इथे सोशोलॉजिकल अँगल काय घ्यायचा आहे? सोशोलॉजिकल अँगल इथे असा घ्यायचा आहे, US गव्हर्नमेंट ओपन सिस्टम, ठीक आहे. US सोसायटी इज अ ओपन सोसायटी, कॅपिटलिस्ट सोसायटी, बट नाव द ॲडमिनिस्ट्रेशन ऑर द गव्हर्नमेंट म्हणजे कोण आलं? पॉलिटी ॲज अ सोशल इन्स्टिट्यूशन, येस और नो? सो नाव वी कॅन have this takeaway that polity as a social institution or any XYZ social institution can impact over mobility, yes or no, right. म्हणजे आपला टेकअवे ह्या टॉपिक पुरता की मोबिलिटी बद्दल चर्चा करायची झालं तर, राईट, की पॉलिटी ॲज अ सोशल इन्स्टिट्यूशन कॅन हॅम्पर द अपवर्ड और डाऊनवर्ड मोबिलिटी, व्हर्टिकल मोबिलिटी हॅम्पर करू शकतो इन ओपन सिस्टम, येस और नो, बरोबर. मग आता हे पण सांगा की इज इट पॉसिबल इन द क्लोज सिस्टम ॲज वेल? इज इट पॉसिबल इन द क्लोज सिस्टम? लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ तालिबान, ठीक आहे. तालिबान इज अ क्लोज सिस्टम. वी हॅव अ रिलिजियस रूल्स, रेग्युलेशन, रिलिजियस लीडर्स आणि जे काही हे सगळे रिलिजन बेस्ड रूल्स आहेत, बरोबर. तो मग सोशल मोबिलिटी इफ विल टेक द एक्झाम्पल ऑफ काय असं म्हणू शकतो का की ज्या ओपन सिस्टीम आहेत, ओपन सिस्टीम आर मोस्टली डेमोक्रॅटिक सिस्टम्स, येस और नो? ओपन सिस्टम्स आर मोस्टली डेमोक्रॅटिक और कॅपिटलिस्ट सिस्टम, येस और नो, राईट. आता ह्या ज्या ओपन सिस्टीम आहेत त्या डेमोक्रॅटिक आणि कॅपिटलिस्ट जर असतील, ठीक आहे, राईट, तर ह्या सिस्टीम मध्ये आता लिहायचं राहत असेल तर राहू द्यात, याचा व्हिडिओ देईल मी टाकून, ठीक आहे, राईट, त्याच्यावरून लिहा. तो ओपन सिस्टीम आणि याचा संबंध आहे का की ओपन सिस्टीम इज क्लोजली अलाइन विथ डेमोक्रेसी, येस और नो? ओपन सिस्टीम इज क्लोजली अलाइन विथ डेमोक्रेसी और वी कॅन से कॅपिटलिझम, बरोबर. पण मग हे कॅपिटलिझम पेक्षा डेमोक्रेसीला जास्त महत्व का आहे? बिकॉज डेमोक्रेसी गिव्ह यू राईट्स, नो? कॅपिटलिझम राईट्स देते का तुम्हाला? नाही. राईट्स कोण देते तुम्हाला? डेमोक्रॅटिक सिस्टीम देते. सो वी से की डेमोक्रेसी इज मोर अलाइन्ड विथ ओपन सिस्टीम,
दॅन कॅपिटलिझम. कारण तुम्ही म्हणाल की सर आम्ही पण तो ओपन आहोत. इंडियन सोसायटी इज ऑल्सो ओपन सिस्टम, बट Indian society is not a capitalist system. Yes or no? So rather than capitalism, this principle of democracy is more aligned with the what? Open system. Okay? आणि ओपन सिस्टीम मध्ये मोबिलिटी पॉसिबल आहे. पण मग डेमोक्रेसी मध्ये तुम्हाला राईट्स आहेत, बरोबर आहे. पण मग डेमोक्रेसी जर असेल, इफ यू हॅव अ डेमोक्रेटिक सिस्टीम, तर ह्या मोबिलिटीला हँडल कोण करतंय, कंट्रोल कोण करतंय? तो द गव्हर्नमेंट इज कंट्रोलिंग द मोबिलिटी. बरोबर. गव्हर्नमेंट इज कंट्रोलिंग मोबिलिटी इन ऑल दी वेज. म्हणजे कसं की गव्हर्नमेंट विल ऍक्ट ॲज अ वेलफेअर स्टेट. येस ऑर नो? बाय ऍक्टिंग ॲज अ वेलफेअर स्टेट, गव्हर्नमेंट इज गिव्हिंग स्कोप फॉर व्हर्टिकल ऑर अपवर्ड मोबिलिटी. बरोबर की नाही? येस ऑर नो? आता हे तर पॉझिटिव्ह झालं. आता हा निर्णय बाय ऍक्टिंग लाईक धिस, बरोबर, तात्यांसारखं वागलोय, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डाऊनवर्ड मोबिलिटी ऑल्सो, बिकॉज USA इज ऑल्सो डेमोक्रेटिक कंट्री. येस ऑर नो? तो आपला टेकअवे काय झाला? हे 2 ते 3 टेकअवे झाले आपले. काय? की ओपन सिस्टम इज अ डेमोक्रेटिक सिस्टम वी कॅन थिंक ऑफ. ओके, मेजॉरिटी केसमध्ये. ओके, इट इज नॉट लाईक की हेच फिक्स आहे सर, पण मेजॉरिटी केसेसमध्ये. कारण आपण चायनाला पण म्हणतोय, बरोबर, की इट इज अ डेमोक्रेसी. येस ऑर नो? ऑन पेपर का असे ना, सांगायला का असे ना, चायना इज अ डेमोक्रेसी. येस ऑर नो? राईट. अशा बऱ्याचशा डेमोक्रेसी जरी असल्या तरी तिथे ओपन सिस्टीम आहेच असं पण नाहीये. बरोबर. दे डोंट हॅव ऑल दी राईट्स. बरोबर. चायनामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का की रेव्होल्युशन होतंय, किंवा चायनामध्ये प्रोटेस्ट होतोय, किंवा चायनामध्ये रिझर्वेशन मागायला चाललोय आम्ही, असं कधीच होत नाही. ओके, वाय? बिकॉज दे डोंट एंटरटेन सच अ थिंग. तियाननमेन स्क्वेअर घटना बघा, ऐका, 1989, राईट, चिरडून टाकलं होतं याच्याने, टँकने लोकांना. ओके, जे युद्धाचे टँक असतात त्याच्याने लोकांना चिरडून टाकलं होतं डायरेक्ट, जे प्रोटेस्ट करत होते लोक. चायना साधं काम नाहीये, त्याच्याशिवाय तेवढी ग्रोथ नाहीये. ठीक आहे, राईट. तो ओपन सिस्टीम इज अबाउट डेमोक्रेसी. ठीक आहे, पण टेकअवे काय आहे की वन इन सोशल इन्स्टिट्यूशन, पॉलिटी ॲज अ सोशल इन्स्टिट्यूशन कॅन हॅव अ कंट्रोल ओव्हर मोबिलिटी इन ओपन सिस्टीम. मग ओपन सिस्टीम मध्ये मग पुढचा प्रश्न की क्लोज सिस्टीमचं काय आहे सर गणित? की क्लोज सिस्टीम म्हणजे हेच एक्झाम्पल काय घेतलं, हे. ठीक आहे, अपवर्ड असो की डाऊनवर्ड असो, अपवर्ड मोबिलिटी, वेलफेअर स्टेट इज अपवर्ड मोबिलिटी. ओके, इफ गव्हर्नमेंट टेकिंग अ मेजर्स फॉर अ वेलफेअर स्टेट, देन पॉलिटी इज वर्किंग फॉर पॉलिटी ॲज अ इन्स्टिट्यूशन इज वर्किंग फॉर अपवर्ड मोबिलिटी. दिस एक्झाम्पल इज ॲज अ डाऊनवर्ड मोबिलिटी. राईट, क्लिअर? हे झालं. क्लोज सिस्टीमचं काय आहे? क्लोज सिस्टीमचं काय करायचं? क्लोज सिस्टीमचं काय करायचं? क्लोज सिस्टीम मध्ये तुम्ही म्हणाल की सर मोबिलिटी इज नॉट देअर. हा, क्लोज सिस्टीम इज दॅट मोबिलिटी इज नॉट देअर. वी टेक द एक्झाम्पल ऑफ तालिबान. मोबिलिटी आहे का? नाही. म्हणजे मग तिथे असं नाही म्हणायचं की कुठलं सर एखाद्या ऑर्गनायझेशनला स्कोप क्रिएट होऊ शकतो का, किंवा एखाद्या सोशल इन्स्टिट्यूशनला स्कोप क्रिएट होऊ शकतो का मोबिलिटी जनरेट करायचा? अजिबात नाही. ओके, कारण दॅट इज अ क्लोज सिस्टम. ओके, मोबिलिटी इज नॉट देअर. ओके, मग मोबिलिटी नाहीये तर तिथे आपण काय म्हणणार? स्ट्रॅटिफिकेशन म्हणणार का? नो, वी कॉल इट ॲज अ हायरार्की. येस ऑर नो? तो क्लोज सिस्टम, नो मोबिलिटी, हायरार्की इज देअर. ओके, नो स्ट्रॅटिफिकेशन, दॅट्स इट. समजतंय का? सो दिस वे यू कॅन कनेक्ट एव्हरी न्यूज टू सोशलॉजी. सोशलॉजिकल अँगल प्रत्येक न्यूजला देऊ शकतात तुम्ही. हे समजलं पाहिजे आपल्याला. अंडरस्टूड? राईट?